नेतृत्वामध्ये काल बैठक झाली. त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने हा एक संदेश दिला गेला, महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी निवडणूक लढवावी. त्याच संदर्भात जळगाव महापालिका असेल, धुळे महापालिका असेल, त्या दोन महापालिकांच्या बाबतीमध्ये मलाही त्या ठिकाणी लक्ष घालण्याचं आणि एक निवडणुकीची तयारी करण्यासाठी मला जबाबदारी दिलेली. जळगाव महापालिकेच्या संदर्भात आज काही प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आमची आज चर्चा झालेली आहे आणि परवापासनं म्हणजे मागच्या 3 दिवसापासनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते असतील, ज्यांना निवडणूक लढवायची आहे, अशा सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा इच्छुक उमेदवारांकडनं आम्ही अर्ज मागवायला सुरुवात केलेली आहे. जवळपास 79 अर्ज आमच्याकडे 19 प्रभागांमधनं त्यातल्या 75 नगरपालिकेच्या उमेदवारांपैकी जवळपास 79 अर्ज आजपर्यंत दाखल झालेले. या सगळ्या अर्जांचं चयन जे ते साधारण 23 तारखेला म्हणजे उद्याचा निकाल संपल्यानंतर त्या सगळ्या उमेदवारी अर्जांचं चयन केलं जाईल. ज्या ज्या ठिकाणी निवडून येणारे कॅन्डिडेट असतील, ज्या ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचे कॅन्डिडेट असतील, अशा सगळ्या कॅन्डिडेट बरोबर आम्ही एक फायनल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून एक कमिटी स्थापन करणार आहे. त्या कमिटीमध्ये जिल्हाध्यक्ष असतील, दोन्ही जिल्हाध्यक्ष असतील, देवकर आप्पा असतील. देवकर आप्पा आज येणार होते पण त्यांचे भाऊ माझ्या मते सिरियस असल्यामुळे ते थोड्या वेळात पोहोचतील. दादा असतील, ताई असतील, असे जवळपास 8 ते 9 पदाधिकाऱ्यांची एक कमिटी केली जाईल आणि एक 23 तारखेनंतर महायुतीबरोबर जी काही चर्चा होईल, महायुतीच्या नेत्यांबरोबर माझा संपर्क झालेला आहे. त्यात राजूमामा भोळे असतील, मंगेश चव्हाण असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, मंत्री गिरीश महाजन साहेबांची चर्चा अजून झालेली नाही, पण ते नाशिकहून आल्यानंतर तेही चर्चा करणार आहे. महायुतीच्या नेत्यांबरोबर जी काही चर्चा झाली त्यात 21 तारखेनंतर म्हणजे उद्याच्या निकालानंतर 23 तारखेपर्यंत जळगाव महापालिकेच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घ्यायचा याच्यावरती चर्चा होईल. तोपर्यंत आमच्या पक्षाची भूमिका 19 प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचे जे कॅन्डिडेट असतील त्या सगळ्या इलेक्टिव्ह मेरिटचे कॅन्डिडेटचा आम्ही अर्ज भरणार. नंतर मग महायुती समोर जायची वेळ ज्या वेळेला येईल किंवा चर्चा करण्याची ज्या वेळेला वेळ त्यानंतर आमच्यातले काही प्रमुख लोक त्यांच्याशी चर्चा करतील आणि चर्चा झाल्यानंतर किती जागा आम्हाला वाटाघाटीमध्ये मिळू शकतात, त्या सन्मानजनक जागा मिळाल्यानंतर महायुतीमध्ये जाण्याचा पहिली प्रायोरिटी असणार. सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर सन्मानजनक जागा मिळवण्याकरता प्रदेशाध्यक्षांनी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष असतील, आमचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील, यांनी त्या पद्धतीचा सन्मान सूचना खाली दिलेल्या असतील. आम्हाला आमच्या पक्षाकडनं सूचना मिळालेल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या सूचना जर का आल्या असतील तर वाटाघाटीमध्ये सन्मानजनक म्हणण्यापेक्षा इलेक्टिव्ह मेरिट त्याच्यामध्ये जास्त निश्चित जागा मिळवणे आणि नंतर हाऊस फक्त पूर्ण करण्याकरता आपलं ताकद दाखवण्याकरता निवडणूक लढणे असा प्रकार राहणार नाही. जे इलेक्टिव्ह मेरिटचे कॅन्डिडेट असतील त्याचा आम्ही आग्रह धरणार आणि त्या जागा मिळाल्यानंतर युतीमध्ये निवडणूक लढणार. अशा किती जागा सन्मान नेमका किती जागांवर सन्मान होईल तुमचा? हे बघा, आमच्या अंदाजानुसार जवळपास 35 ते 40 जागांचं टार्गेट आम्ही महापालिकेमध्ये आजच त्या ठिकाणी टार्गेट घेऊन चालतो. जरी जागा आम्हाला 75 लढवायच्या असल्या तरी 35 ते 40 जागा ह्या आमच्या इलेक्टिव्ह मेरिटच्या आज आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्या पद्धतीने आमची वाटचाल असणार आहे. त्यात समजा जर का एक पाऊल मागे पुढे करायची वेळ आली तर तेवढ्या जागा आम्ही एक पाऊल मागे पुढे करण्यासाठी चर्चेअंती निर्णय घेऊ. दादा, आपण डायरेक्ट थेट निम्मे जागा मागतायत, थेट निम्मे जागांवर अपेक्षित आमच्या तर 100% जागांवर तयारी आहे. चर्चेअंती आमची नावं ज्या वेळेला त्यांच्या समोर जातील, त्यांची नावं आमच्या समोर येतील, त्यात इलेक्टिव्ह मेरिटमध्ये त्यांच्याकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल तर तिथं आम्ही एक पाऊल मागे जाऊ. आमच्याकडे असेल तर आमची अपेक्षा राहील त्यांनी मागे जावं. चर्चा फिसकटली तर सोहळ्याची तयारी करणार. हे बघा, कोणतीही राजकीय पक्ष असला तरी सुद्धा हा त्याचं
आपलं महत्व असेल, आपली ताकद असेल, त्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा कुठल्याही संस्था असतील तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. पण ज्या ठिकाणी आपण महायुतीमध्ये सरकारमध्ये असतो आणि महायुतीमध्ये सरकारमध्ये असल्यानंतर परत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीकरता आपण वेगवेगळी निवडणूक लढवावी हे काही बरोबर नसतं. म्हणून पहिला प्रयत्न आमचा असा असणार आहे की महायुतीबरोबर आम्ही चर्चा करावी आणि चर्चा झाल्यानंतरच आपला पुढचा निर्णय डिक्लेअर करावा. पण दादा मागच्या वेळेस भाजपच्या 57 जागा होत्या, शिवसेनेच्या 15 जागा होत्या. त्यांच्या जागांची संख्या निवडून सभागृहातल्या राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नव्हता. मागच्या वेळेस मग त्या काही तुलनेत शिवसेनेत जागांचं निवडून म्हणजे गेलेले आहेत ते करताय. आता कोणत्या पक्षात आहेत? शिंदे सेनेत आहेत ना बाकीचे. बाकीचे शिंदे सेनेत आहेत, बाकीचे भाजपमध्ये गेलेले आहेत, भाजपचे इकडे गेलेले आहेत. आता मागच्या निवडणुकीचं आणि या निवडणुकीचं कंपॅरिझन करता येणार नाही. मागच्या वेळेला आम्ही स्वतंत्र होतो, ते स्वतंत्र होते, त्यांनी निवडणुका लढलेल्या होत्या. यावेळी आता निवडणुकीला समोर जायचं असेल तर आपण सगळे मिळून एकत्र केलेलं कधीही फायदेशीर राहील असा एक निर्णय पक्षाच्या श्रेष्ठीने जो आम्हाला दिलेला आहे तो पहिला प्रयत्न आमचा आहे. दादा, भाजपचे सूत्र म्हणताय की 3 ते 5 जागाच राष्ट्रवादीला मिळतील, त्यापेक्षा जास्त 3 पर्यंत म्हणतात. नाही, आता तुमच्याकडे सूत्रांकडनं माहिती आहे पण प्रत्यक्ष आम्हाला अजून एकही जागेचं त्यांनी सांगितलेलं नाही. नाही, तुमच्यापर्यंत 3 तरी पोहोचलेले आहेत पण आमच्यापर्यंत एकही जागेची चर्चा झालेली नाही आहे. त्यामुळे सूत्रांची माहिती तुमच्यापर्यंत राहू द्या. आमची तयारी 30-35 जागांची आहे. जाहीर कोणी बोललं नाही ना असं 3 जागा दिवस. अधिकृत काहीच नाही. तुमच्यापर्यंत 3 तुम्ही तर असतील, सांगायला आमच्यापर्यंत की- एकही नाही. तुमच्याकडे सूत्रांची आशावादी आहात म्हणजे आपण आशावादी आहात म्हणजे 3 ते 4 जागा देऊ असं राजू मामाही बोलले नाही किंवा भारतीय जनता पार्टीचाही कोणी बोलला नाही, सेनेचाही कोणी बोलला नाही. आणि मी तिन्ही नेत्यांशी ज्यावेळेला सकाळी कालपासून ज्यावेळेला संपर्कात आहे त्यावेळेला अजूनपर्यंत त्यांची सुद्धा चर्चा कुठे झालेली नाहीये. यांना इतक्या जागा त्यांना तितक्या जागा हे बघण्याच्या भानगडीत आम्ही काही पडणार नाही. आम्ही हे बघणार आमच्याकडे स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल तर त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू. किती तरी आपल्याकडे strong? बोललो ना 35 ते 40. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी जागा तुम्ही घेणार नाही नाही. नाही असं नाहीये. त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा त्यांच्याकडे स्ट्रॉंग जर का असेल तर आम्ही आमच्या कार्यकर्त्याला एक पाऊल मागे सरकवायला सांगू. आमच्यापेक्षा स्ट्रॉंग त्यांच्याकडे असला पाहिजे, असला तर तिथं कॉम्प्रोमाइज करू. नसेल जागा वाटपावर जर काही मतभेद झाले तर तयारी काय असणार आहे? आपली सोबळ्याचे राहणार नाही, जागा वाटपानंतर चर्चेनंतर हा खरा प्रश्न आहे. झाले बा पहिलाच या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा फक्त आपण तोच प्रायोरिटी आमची महायुतीमधनं निवडणूक लढवण्याची आहे. आता राज्य स्तरावर तुमची जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेसोबत युती होईल तिथे तुमचं प्राधान्य राहणार युती करायला. पण इतर ठिकाणी जे आहे तुम्हाला शरद पवार असेल किंवा इतर पक्ष जे आहेत तुमच्या विरोधातले त्यांच्यासोबत तुम्ही युती करण्याचे संकेत तुमच्या वरिष्ठांनी दिले नाही, असे कुठलेही संकेत कोणत्या पक्षाबरोबर महायुती सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर देण्याचे संकेत आतापर्यंत काही मिळालेले नाही, तसे दिलेले पण नाही. पण स्थानिक स्तरावरती ज्या पद्धतीने आता मला प्रश्न विचारला, स्थानिक स्तरावरती ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशी काही प्रश्न उद्भवला आणि तशी परिस्थिती निर्माण जर का झाली तर त्या त्या स्तरावरती त्या त्या जिल्हाध्यक्षांना त्या स्वरूपाचा निर्णय प्रदेशाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करून तसा निर्णय घेण्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. पण प्रदेश अध्यक्षांच्या जोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची युती होईल असं मला काही वाटत नाही. तशी पण तयारी राहणार का? जर भाजपाने जर सन्मान नाही राखला तर हे बघा, भाजप सन्मान राखेल नाही राखेल जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत आता काही बोलण्यात अर्थ नसतो. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक पूर्ण जिल्ह्यात नव्हता. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या निकालामध्ये आपल्याला दिसेल. बी प्लॅन असतो, सी प्लॅन असतो असं. ई प्लॅन पण असतो. ABCDE पर्यंत असतो प्लॅन. ते सगळे प्लॅन तयार आहेत आमचे. त्याच्यामुळे आम्ही काही आता असं सहज जाऊ आणि सरेंडर होऊन जाऊ असं राहत नाही, नाही. पर्याय आपला कुठे? पक्ष वाढवणं हे प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते, तशी आमचाही पक्ष वाढवण्याची जबाबदारी आमची. जर यंदाची विधानसभा सोडली त्याच्या आधी विधानसभेमध्ये आपले उमेदवार होते अभिषेक दादा, त्यांनी चांगल्या पद्धतीने मत मिळवले होते. जळगावमध्ये आपले जिल्हा बँकेचे अध्यक्ष पण राष्ट्रवादी एकत्र असताना राष्ट्रवादीची एक वेगळी ताकद जळगावमध्ये होती. तर त्या दृष्टिकोनातून काही विचार केला जातोय की स्वबळावर लढलं पाहिजे आपण? नाही, स्वबळाचा विषय मी आता परत तोच प्रश्न तुम्ही विचारता. स्वबळाचा विषय हा आता काढण्यात अर्थ नाही. 23 तारखेनंतर ज्यावेळेला महायुतीच्या नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतरच त्याच्यावरती अंतिम निर्णय 25 तारखेला प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला. तोपर्यंत महायुतीलाच आम्ही प्राधान्य देणार. दादा, एक प्रश्न असा आहे की 23 तारीख आता जवळ